हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज तुमचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट हॅक. हे मी कालच तयार केलेलं आहे. होममेड रेमेडी आहे, तुमच्यासोबत शेअर करते. त्या रेमेडीसाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे हे मी जे काल बनवलेलं आहे ते. यात आहे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ. तांदूळ धुवून घेतलेले आणि मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे. त्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं बारीक केलेलं आहे. थोडंसं जाडसर असं राहू दिलेलं आहे. जास्त पण एकदम पावडर नाही बनवायचं. सेकंड, त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हे आहे चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ. नंतर फक्त 1 चमचा असं इतकं दही, घट्टवालं दही. आणि सर्वात लास्ट म्हणजे बदामचं ऑइल. ते फेसला जास्त ड्राय नाही होऊ देत, त्याच्यासाठी ऑइल मिक्स करणं गरजेचं आहे. कारण तांदूळाच्या पिठाने आणि बेसन पिठाने फेस भरपूरदा ड्राय होतो. हे झालेली आहे आपली पेस्ट रेडी. त्यात आपण हल्दी मिक्स नाही केलेलं आहे, कारण आपण हे स्क्रबर बनवतोय एकदम होममेड. आणि आपल्याकडे जे हल्दी पावडर येतं ते पॉकेटवालं असतं आणि त्यात थोडंफार तरी केमिकल मिक्स असतं. त्याच्यामुळे भरपूरदा पिंपल्स येण्याचे चान्सेस खूप असते. म्हणून मी यात हल्दी मिक्स नाही करत. आपली पेस्ट रेडी. आता आपण ते यूज करू. चष्मा हटाएंगी. मी इन्स्टंट तुम्हाला ते यूज करून दाखवतेय कसं करायचं. बस ह्याच टाईपने एक लेप लावायचा आहे. फक्त जास्त स्क्रब करायचं नाहीये आणि जास्त अल्लाद पण म्हणजे वरच्या वर पण नाही लावून सोडायचं. थोडंसं प्रेस करूनच लावायचं आणि सोडून द्यायचं. पाहिजे तर तुम्ही याची मसाज करू शकता फेसवरती. पण जर तुम्ही ते एकदम बारीक बनवलेलं असेल तरच त्याची मसाज करा. मी थोडंसं जाडसर राहू दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याची मसाज नाही करत. कारण की माझं फेस सेन्सिटिव्ह आहे, स्किन सेन्सिटिव्ह आहे. मला लगेच त्यांनी स्कार्स पडण्याची भीती आहे. असंच आपण फुल फेसला लावून घ्यायचं. ह्याच टाईपने आपण आपल्या हातांना, नेकला आणि पायांना म्हणजे फुल बॉडी स्क्रब करू शकतो आपण याने. बस इतकंच. आता मी अप्लाय करते, 15 ते 20 मिनिट राहू देते, थोडंफार स्क्रब करते, नंतर वॉश करून दाखवते. बिफोर